आज आपण बनवूया कारल्याची भाजी। आपण आता भाजीसाठी कारले कट करून घेऊ। आपण आता कढईमध्ये पाणी टाकून घेऊ। आता पाणी गरम करून घेऊ। आपण आता गरम पाणी झाले त्यामध्ये कारले टाकून घेऊ। कारल्याचे मी पूर्णपणे बिया काढलेले आहे। हळद, मीठ थोडं जास्त टाकायचं आहे कारले उकडायसाठी, कारण की त्याचा कडूपणा जाण्यासाठी। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कारले आपण आता 10 मिनिटं असेच वाफेवर उकडून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदा बारीक चिरून घेऊ। कारले आपले व्यवस्थित उकडलेले आहे। आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आपण आता भाजीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपण आता भाजीसाठी एक वाटण तयार करू। इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले टाकून घेऊ मिक्सरमध्ये। हळद, काश्मीरी लाल मिरच पावडर, गरम मसाला, धना पावडर, किचन किंग, घरगुती काळा मसाला, जिरं। आपण आता यांचं एक वाटण तयार करून घेऊ। मोहरी, जिरं, की लाल मिर्च, बारीक चॉप केलेला कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊ हलका गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत। कढीपत्ता व्यवस्थित परतून झालेला आहे। अद्रक लसूण पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेऊ कच्चापणा जावस्तोपर्यंत। उकडलेले कारले पण आपण व्यवस्थित परतून घेऊ 2 मिनिटं। आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ कारल्यांमध्ये। आपण आता मसाले जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यामध्ये लिंबू घेतलेला अर्धा तो टाकून घेऊ आपण। लिंबूनी कारल्याची चव चांगली लागते, त्यासाठी मी ते लिंबूचा वापर करतोय। आपण आता इथे अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे, तो गुळ टाकून घेऊ। गुळ टाकल्याने कारल्याच्या भाजीला चव चांगली येते। आपण आता कारल्याची भाजी 2 मिनिटं असंच झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊ। 2 मिनिटं झालेले आपण आता झाकण काढून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर, आता आपली कारल्याची भाजी बनवून तयार आहे। आपण सर्व करून घेऊ।